जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद फिटनेस क्लब मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की 100 मीटर रनिंग म्हणजेच महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये 1600 मीटर आणि गोळाफेक आणि तसंच 100 मीटर ह्या तीन इव्हेंट असतात. या तीन इव्हेंट मध्ये आपण कसं चांगल्या प्रकारे मार्क घेऊ शकतो आणि कसं आपण चांगल्या प्रकारे रनिंग आपण मारू शकतो किंवा चांगल्या प्रकारे आपण फिजिकलचे मार्क्स घेऊ शकतो. तर त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर त्याच्यामधलं एक इव्हेंट 100 मीटर. तर आज आपण 100 मीटर बद्दल बोलणार आहोत की कशा प्रकारे आपण 100 मीटर मारू शकतो, कशा प्रकारे स्टेप घ्यायला पाहिजे किंवा रनिंग कशी करायला पाहिजे 100 मीटरची, किंवा त्यामध्ये काय एक्सरसाइज आहे की ज्यामुळे आपली 100 मीटर वाढेल आणि कशा प्रकारे मारायचे आणि शूज काय वापरायचे की जे 100 मीटर मध्ये आउट ऑफ पडेल. तर त्याच्याबद्दल आपण आज पूर्ण चर्चा करणार आहोत. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी महत्वाची गोष्ट मित्रांनो की जर आपल्याला 100 मीटर मारायची आहे तर आपली बॉडी गरम असणं गरजेचं आहे, म्हणजे हीट असणं गरजेचं आहे. आपण आधी रनिंग केलेलं असणं गरजेचं आहे. कारण जर आपण म्हणतो मग जर आपण डायरेक्ट जर मारायला बसलो की 100 मीटर मला मारायचं आहे तर आपले पाय सुचणार नाही बरोबर, आणि आपल्याला जे रनिंग आहे ते आपली चांगली जाणार नाही. जे आपल्याला जसं आपल्याला मार्क पाहिजे की आपल्या आता पोलीस भरतीमध्ये आपल्याला 15 मार्क्सची रनिंग असते. तर 15 मार्क्सच्या रनिंग मध्ये आपल्याला जे चांगल्या प्रकारे मारायचे, जर नॉर्मल मुलगा तर 12 मार्काची मारायला पाहिजे, आणि ते जर आपल्याला मारायची असेल किंवा आउट ऑफ बी मारतात, काही मुलं तर आउट ऑफ मारतात, आणि तसे मारायचे असेल तर आपल्याला काय स्टेप घ्यायची गरज आहे आणि बॉडी कशी गरम करता येईल आणि काय एक्सरसाइज आहे त्याच्यासाठी आता आपण सुरुवात करू. तर आपण एक्सरसाइज सुरुवात करू. तर आपण थोडा आता वर्कआउटला सुरुवात करू. त्यामध्ये पहिली वर्कआउट आहे ते स्लो जम्प म्हणून स्लो जम्प. त्याच्यानंतर पाय थोडा आपण असं झटकून घेतलं, कारण आपला पाय जे आहे ते फ्री व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर साईडला, मागे, त्यानंतर समोर. त्यानंतर नेक्स्ट जे स्टेप येते ती ही स्टेप जी आहे ही जास्तीत जास्त करायला पाहिजे, कारण याच्यामुळे आपलं जे पायाची स्टेप आहे ते खुलतं. त्यानंतर जे मागे आहे, मागे जे आपण हे कसं करतो हे स्टेप झाली. त्यानंतर हे, त्यानंतर म्हणजे ह्या स्टेप आपण प्रॉपरली करायला पाहिजे, कारण ह्या जेव्हा आपण स्टेप चांगल्या प्रकारे करू किंवा चांगल्या प्रकारे आपण वर्कआउट करू त्यानंतर आपली बॉडी पूर्ण हिट होऊन जाईल, आणि आपण जे स्पीड घेऊ त्याच्यानंतर आपलं जेव्हा बॉडी हिट राहते तो आपला जे सिस्टम आहे ते चांगल्या प्रकारे आपल्याला साथ देतो, प्रतिसाद देतो. त्यामुळे आपलं जे रनिंग आहे ते करायला आपल्याला सोपं जाते. त्याच्यानंतर जी स्टेप आहे हे, त्यानंतर ही, त्यानंतर थोडं एवढी स्टेप पण तुम्ही जर बरोबर केलं तर तुमची बॉडी हिट होऊन जाईल. पण थोडं चांगल्या प्रकारे करायचं की जेव्हा आपण जास्त केलं तर आपली बॉडी हिट होऊन जाईल. त्यानंतर थोडं हलकं स्लो डाऊन केलं की आपण नंतर आपली बॉडी हिट झाली की आपण 100 मीटर मारायला सुरुवात करू शकतो. तर सर्वात आधी करायचं काम म्हणजे आपण जर लाईन मध्ये आलो, आपली जी लाईन असते 100 मीटरची त्या लाईन मध्ये आपण जे असं आहे हे अंतर घेऊन टाकलं. आपण हे अंतर घेतलं, त्यानंतर हा पाय ठिकाणी हा वाय ठेवायचा आणि त्यानंतर हे असं घ्यायचं. असं अंतर घेतलं आपलं बरोबर. त्यानंतर आपण जे आहे हे रेष मारून घ्यायची, म्हणजे आपलं जेवढं अंतर पाहिजे आपल्याला बरोबर हे जे अंतर असते आपल्याला हे अंतर आपल्याला बरोबर मिळून जातो. जर आपण असं नॉर्मल अंतर घेतलं तर आपण कधी असं राहू शकतो उभा, कधी असं राहू शकतो, कधी किंवा जास्तच अंतर राहू शकतो. तर याच्यामुळे आपले जे आहे म्हणजे जे आपण शूट घेऊ शकतो, ज्याचं सर्वात चांगलं शूट त्याची 100 मीटर चांगली बसते. स्टार्टिंग आणि एंडिंग हे खूप महत्वाचे असते कोणत्या याच्यामध्ये जर आपल्याला घ्यायच्या रेसिंग मध्ये. तर स्टार्टिंग जेवढी चांगली तेवढी आपल्याला एंडिंग सुद्धा चांगली पाहिजे. त्यासाठी जर आपली स्टार्टिंग चांगली बनणार तर आपली ऑब्विसली एंडिंग चांगली होणारच आहे. तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, हे जे स्टेप आहे आपण हे जे केली बरोबर तर हे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाय कोणतं ठेवायचं. जो व्यक्ती जर ज्याच्या व्यक्ती जर डावा साईड सिस्टम जर काम करत असेल तर त्याने या पायाचा उपयोग करायला पाहिजे, आणि ज्या व्यक्तीच्या उजव्या साईडचे सिस्टम जर यूज होत असेल जास्तीत जास्त तर त्यांनी या पायाचा यूज, म्हणजे जो पाय आपल्याला सर्वात जास्त ज्या पायामध्ये आपली ताकद आहे किंवा जो पाय मजबूत आहे तो पाय आपला जो आहे आपला उजवा किंवा डावा होऊ शकतो त्यांच्या हिशोबाने, पण तोच पाय आपला मागे असायला पाहिजे. जेव्हा तोच पाय आपला मागे येईल तेव्हा आपण जेव्हा आपण डायरेक्ट शूट सुटू तेव्हा, कारण तो पाय आपल्याला पुरा फोर्सनी फेकेन आपल्याला. जेव्हा आपला हा जो राहील, हा मागचे जो राहील हा भाग, हा जो आहे आपल्याला पुरा फोर्सनी समोर फेकेल. तर आपल्याला तेच करायचं की जेणेकरून आपली जे शूट आहे म्हणजे आपण कसं जे आपली जे साईडचे आपले प्रतिस्पर्धी राहतात आपल्याला, तर आपण त्याच्या समोर आपण कसं शूट सुटणार आहे आणि कसं 11:50 जे सेकंद असतं 11:50 सेकंद त्याच्या आतमध्ये आपण कसं येऊ शकतो त्याच्याकडे आपल्याला जास्तीत जास्त लक्ष द्यायचे. आणि समोर आपला जो असतो तो प्रतिष्ठा असतो, म्हणजे जो वाजवणारा म्हणजे किंवा बेल वाजवतो किंवा सिटी वाजवतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं की तो काय करून राहिला भाऊन. बिलकुल आपण असं खाली मान टाकून नाही राहायचं
की आपण खाली मान टाकून राहतो आणि तो जेव्हा कानावर पडते, आपल्याला जेव्हा ते ध्वनी जेव्हा कानावर पडतले आपल्याला कमीत कमी 1 सेकंद लागतो, नाही 1 सेकंद तर काही मायक्रो 0.5 वेळ तर लागतो. आणि त्याच्यामध्ये कसं करतं, जे बाकीचे जे विद्यार्थी असतात किंवा जे त्याच्याकडे लक्ष देत असतात ते निघून जातात आणि आपण मागे पडतो. हा एक महत्वाचा पॉईंट आहे की आपण मागे राहण्याचा. त्यानंतर जर आपल्याला जर एक्झॅक्ट करायचं आहे तर आपल्याला कसं करायचं की आपण ह्या स्टेप मध्ये आहोत तर आपण खाली न पाहता, इकडे तिकडे न पाहता, जो व्यक्ती सिटी वाजवून राहिलेला आहे किंवा जो व्यक्ती आपल्याला सोडणार आहे त्याच्याकडे बिलकुल पाहायचं. जसं आपलं त्याने जर सिटी आपला जसं जसं जवळ नेलं त्याने जसं आपण मारणार आहे तर त्या सिटी मारण्याच्या आधीच आपण सुटून घ्यायचं. जसं त्याने सिटी मारली, आता तो सिटी मारणारच आहे पाहून तर पटकन सुटून घ्यायचं. कारण एकदा त्याने सिटी मारली आणि बाकीचे पण निघाले तर कोणीही तुम्हाला डबल बोलावत नाही, ते तुमच्या काउंट गिनलं जाते डायरेक्ट. जसं त्यानं सिटी मारासाठी तुम्हाला घेतलं तसंच आपण सुटून घ्यायचं. कारण ते एक सिग्नल राहते तुमच्यासाठी की नाही की आपण आता सिटी मारणार आहे आणि तुम्ही आता सुटणार आहे म्हणून. तर पहा, तर शूट कसं घ्यायचं, जसं आपण आहो असं, कोणी असं पण बसून घेऊ शकते, कोणी ह्या प्रकारे सुद्धा घेऊ शकते, कोणी ह्या प्रकारे सुद्धा घेऊ शकते. आता ज्यांचे अलग अलग आहे ते तर घेऊ शकते. तर आपण कसं मारायला पाहिजे, आपण आहो असे आहो या जर आपण याच्यामध्ये राहू आणि सर्वात जास्त भार जर याच्यामध्ये राहील, या याच्यामध्ये सर्वात जास्त भार राहायला पाहिजे. कारण आपण जे सुटू तेव्हा आपल्याला हे राहायला पाहिजे. आणि हे जे स्टेप आहे तर हे स्टेप अशी राहायला पाहिजे, किंवा अशी जर स्टेप राहिली तर जे हे हात आहे, हा हात आणि हा पाय एकाच जर स्टेप मध्ये राहील तर तो वर्क करणार नाही. तर हा जो आहे डायरेक्शन हे क्रॉस मध्ये डायरेक्शन आला पाहिजे, म्हणजे असं. तर हे बघा, जर असं आपण असं तर पहा 100 मीटर मध्ये आपल्याला आउट ऑफ द घ्यायचे असेल तर आता जे सांगितलेलं आहे त्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहे त्या गोष्टी स्ट्रिक्टली फॉलो करा. तुम्हाला सांगतो नक्की तुमचा रिझल्ट येईल, ही माझी हमी आहे. धन्यवाद.